स्क्रीन दिसते. ठीक आहे. आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे. आज आपलं प्रॅक्टिकल आहे क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे. प्रॅक्टिकल नंबर 20. ठीक आहे. यामध्ये काय आहे की क्रिस्टल ऑसिलेटर काय आहे की इट इज अ लिनियर इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट प्रोड्यूस अ साइन वेव्ह आउटपुट. ठीक आहे. म्हणजे आपण इनपुटला कोणती पण वेव्ह फॉर्म अप्लाय केली, म्हणजे ट्रायंग्युलर म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा, तरी तुमचं आउटपुट काय राहणार आहे, तुमचं साइन वेव्ह राहणार आहे. ठीक आहे. द यूज ऑफ क्रिस्टल ऑसिलेटर in military and aerospace is to establish an efficient modulation for the navigation purpose, electronic warfare, in the guidance system. ठीक आहे. या प्रॅक्टिकलचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे की मेजर द जनरेटेड फ्रिक्वेन्सी युजिंग CRO. ठीक आहे. या प्रॅक्टिकल मध्ये पण आपण काय करणार आहे की फ्रिक्वेन्सी जनरेट करणार आहे आणि ती आपण CRO वर काय करणार आहे, मेजर करणार आहे. ठीक आहे. याचा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की crystal oscillator gives more stable oscillation. It is widely used in microcontroller application to provide clock signal. There are different types of piezoelectric resonator, but typical quartz crystal is used in oscillator. Selecting crystal for a specific application will often be dependent on 3 factor. ठीक आहे. साईज मध्ये, फुटप्रिंट एरिया आहे आणि हाईट मध्ये. परफॉर्मन्स मध्ये काय आहे की अॅक्युरेसी ओव्हर टेम्परेचर, लाईफ टाइम अँड कॉस्ट. फॉर एक्झाम्पल हायर परफॉर्मन्स अँड स्मॉलर पॅकेज. ठीक आहे. क्रिस्टल आर अवेलेबल विथ लीड और विदाउट लीड. ठीक आहे. म्हणजे क्रिस्टल ऑसिलेटरची आपली एक हे पण असतो कंपोनंट टाईप. ठीक आहे. तो आपल्याला लीड मध्ये पण असतो किंवा विदाउट लीड मध्ये असेल तर तो SMD फॉर्म मध्ये राहतो. ठीक आहे. द क्वार्ट क्रिस्टल ऑसिलेटर सर्किट डायग्राम कन्सिस्ट ऑफ सेरीज रेझोनन्स अँड पॅरलर रेझोनन्स. ठीक आहे. म्हणजे कोणत्या दोन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी राहतात त्याच्या. ठीक आहे. ही तुमची क्रिस्टल ऑसिलेटर आहे, याची ही तुमची सर्किट डायग्राम आहे ही. ठीक आहे. आणि हा तुमचा क्रिस्टल आहे 22. हा तुमचा क्रिस्टल आहे. ठीक आहे. हे जे आहे तुमचे NPN ट्रान्झिस्टर यूज केला आहे. ब्रेडबोर्डवर आपल्याला जर रन करायचं असेल तर हे कंपोनंट लागतात. तुम्हाला आउटपुट व्होल्टेज DC व्होल्टेज तुम्हाला किती द्यायला लागणार आहे, 5 व्होल्ट द्यायला लागणार आहे. ठीक आहे. कॅपॅसिटर आहे 22 पिको फॅरेड आहे, 1 नॅनो फॅरेड आहे. ट्रान्झिस्टर यूज केला आहे 548 NPN ट्रान्झिस्टर यूज केला आहे. ठीक आहे. रेजिस्टर आहे 470 किलो ओहमचा आहे, एक 2 मेगा ओहमचा आहे. आणि हा आहे 32K चा. X1 जो आहे हा तुमचा क्रिस्टल आहे, इथे क्रिस्टल जॉईन केलेला आहे. ठीक आहे. हा दिसतोय ना, हा तुमचा क्रिस्टल आहे. ठीक आहे. परत कॅपॅसिटर 100 नॅनो फॅरेड आहे, 22 पिको फॅरेड आहे. हे तुमचे सगळे काय यूज केलेले आहे, कंपोनंट यूज केले. आपण हे या प्रकारे आपण ब्रेडबोर्डवर आपण माउंट करून आपण प्रॅक्टिकल या प्रकारे रन करायचं आहे. त्याच्यानुसार हे आपल्याला कंपोनंट रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. हे सगळं त्याने दिले. रिसोर्स काय लागणार आहे, CRO लागणार आहे. परत DC पॉवर सप्लाय सांगितलंय की आपल्याला 5 व्होल्टची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. क्रिस्टल आपण यूज केला आहे 1 मेगाहर्ट्ज किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट क्रिस्टल यूज केला आहे. ट्रान्झिस्टर 548 आहे. बाकीचे हे कंपोनंट आपण मगाशीच बघितले. आणि ब्रेडबोर्ड आणि कनेक्टिंग वायर. ठीक आहे. हे कंपोनंट तुम्हाला लागणार आहे. प्रोसिजर काय की जसं आपण ब्रेडबोर्डवर सर्किट डायग्राम नुसार काय करायचं आहे, ब्रेडबोर्डवर काय करायचं, कंपोनंट माउंट करायचे. ठीक आहे. कनेक्ट DC पॉवर सप्लाय टू द सर्किट अँड CRO ॲट आउटपुट टर्मिनल्स. स्विच ऑन पॉवर सप्लाय. ठीक आहे.
पॉवर सप्लाय किती आपल्याला द्यायचं आहे 12 वोल्ट. स्विच ऑन CRO and observe output on CRO, measure amplitude and time period, calculate frequency of oscillation by formula F is equal to 1 upon T. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी तुम्हाला मेजर करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, टाइम कॅल्क्युलेट करायला लागतो. आणि टाइम तुम्हाला मेजर करायचं असेल CRO युजिंग CRO तर काय असेल, नंबर ऑफ डिव्हिजन इन हॉरिझॉन्टल लाईन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. आपला हा फॉर्म्युला होतो. आपला टाइम मेजरमेंट करण्यासाठी आपला काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. यानुसार आपण काय करतो की फ्रिक्वेन्सी काय करतो आपण मेजर करतो. ठीक आहे. तुमचं ऑब्झर्वेशन टेबल आहे. ऍम्प्लिट्यूड तुम्हाला काय करायचं, व्हॅरी करायचं. ऍम्प्लिट्यूड V ऑफ आउटपुट सिग्नल, ऍम्प्लिट्यूड तुम्हाला काय करायचं, व्हॅरी करायचं आहे. आणि टाइम पिरियड काय करायचं, तुम्हाला मेजर करायचं आहे. ठीक आहे. टाइम पिरियड T ऑफ आउटपुट सिग्नल मिली सेकंड मध्ये. आणि तुम्हाला व्होल्टेज किती आहे, 12 वोल्ट तुमचं काय आहे, DC व्होल्टेज आहे. तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दिला आहे F इज इक्वल टू 1/T. थेरॉटिकल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे आणि प्रॅक्टिकल तुम्हाला मेजर करायची आहे. ठीक आहे. यानुसार प्रॅक्टिकल आहे तुमचं. आता सगळ्यात महत्वाचं तुमचं व्हॉट इज क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे. क्रिस्टल तुमचं हे दिसतं, हा दिसतो पिक्टोरियल व्ह्यू. तुमचं क्रिस्टल जर तुम्ही कंपोनंट घ्यायला गेला तर यानुसार राहतो क्रिस्टल. हा तुमचा हात दिसतो ना, हा तुमचा पिक्टोरियल व्ह्यू आहे क्रिस्टल ऑसिलेटरचा. जो आपण सर्किट मध्ये जॉईन केला आहे तो या हा जॉईन केलेला आहे आपण. ठीक आहे. पिक्टोरियल व्ह्यू त्याचा हा आहे क्रिस्टल ऑसिलेटरचा. ठीक आहे. याची थेअरी आपण बघू. हा तुमचा क्रिस्टल ऑसिलेटर आहे, दिसला का. हा पिक्टोरियल व्ह्यू आहे तुमचा क्रिस्टल ऑसिलेटरचा. ठीक आहे. क्रिस्टल ऑसिलेटर काय आहे की अ क्रिस्टल ऑसिलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर सर्किट that use mechanical resonance of a vibrating crystal or piezoelectric material. ठीक है, to create an electrical signal with a constant frequency. ठीक है, this frequency often used to track time in quartz wristwatch to provide a stable clock signal for digital integrated circuit. ठीक है. ठीक आहे. क्रिस्टल ऑसिलेटर काय कळाला का. ठीक आहे. टू प्रोव्हाइड स्टेबल क्लॉक सिग्नल फॉर डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट अँड स्टॅबिलाइज फ्रिक्वेन्सी फॉर अ रेडिओ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. द मोस्ट कॉमन टाइप ऑफ पिझोइलेक्ट्रिक रेझोनेटर यूज इन क्वार्ट्ज क्रिस्टल. ठीक आहे. सो ऑसिलेटर सर्किट in cooperating them become known as crystal oscillator. ठीक है. However, other piezoelectric material including polycycler ceramics are used in similar circuit. ठीक है. हा तुमचा क्रिस्टल ऑसिलेटर आहे. ठीक आहे. याचं टर्मिनॉलॉजी काय आहे की क्रिस्टल ऑसिलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर सर्किट दॅट युजेस piezoelectric resonator crystal as its frequency determining element. Crystal is a common term used in electronic for frequency determining component. ठीक है. A wafer of quartz crystal or ceramic with electronics connected to it. ठीक है. A more accurate name for piezoelectric resonator crystal are also used in other types of other electronics such as crystal filter. ठीक है. याची हिस्ट्री ही या प्रकारे. याचं ऑपरेशन्स काय क्रिस्टल ऑसिलेटरचं की अ क्रिस्टल इज अ सॉलिड इन विच
The constituent atom, molecules or ion are packed in a regularly order, repeating pattern extending in three spiral dimension. Almost any object made of an electronic material could be used like a crystal. ठीक है, with appropriate transistors, since all objects have natural resonant frequency of vibration. For example, steel is very elastic and has a high speed of sound. It was often used in mechanical filter because quartz the resonant frequency depends on size, shape, elasticity and the speed of sound in the material. High frequency crystal are typically cut in shape of a simple rectangle or circular disc. Low frequency crystal such as those used in digital watch. हे त्याचे युजेस आहे. ठीक आहे. काय आहे की when a crystal of quartz is properly cut and mounted, it can be made to distort in an electric field by applying voltage to an electrode near or the crystal. This property is known as electroelectriction or inverse piezoelectricity. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, इनवर्स piezoelectricity. When field is removed, the quartz generation and electric field, it returns its previous shape, and that can be generate a voltage. The result is that a quartz crystal behaves like RLC circuit. ठीक है, composed of inductor, capacitor and resistor. ठीक है, with a precise resonance frequency. ठीक आहे, यानुसार तुमचा काय होतं, काय हा symbol and equivalent circuit for a quartz crystal in an oscillator. ठीक आहे, हे इक्विव्हॅलेंट सर्किट आहे क्रिस्टलचा. ठीक आहे, एसएमडी फॉर्म मध्ये तुमचा क्रिस्टल तुमचा या टाइप राहतो. एसएमडी कंपोनंट मध्ये तुमचा क्रिस्टल तुमचा या प्रकारे राहतो, पिक्टोरियल व्ह्यू. हा तुमचा ओरिजिनल आहे क्रिस्टल यानुसार. ठीक आहे, तुमची वेव्ह फॉर्म, तुमची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमची या टाइपची राहणार आहे. हे सगळे तुमचे काय आहे, क्रिस्टल आहे एसएमडी फॉर्मॅट मध्ये. ज्या प्रकारे राहणार आहे तुमचा कंपोनंट क्रिस्टलचा. हा कोणता क्रिस्टल आहे, टंकिंग फॉर क्रिस्टल यूज इन अ मॉडर्न वॉच. ठीक आहे, हा कोणता आहे, फॉर्क क्रिस्टल आहे. हे सगळे सिंपल क्वार्ट्ज क्रिस्टल आहे, या टाइपचे पण राहतात. वेरियस टाइप आहे क्रिस्टल मध्ये. हा तुमचा नेक्स्ट आहे क्वार्ट्ज क्रिस्टल. हा पण तुमचा क्वार्ट्ज क्रिस्टलच आहे. हे सगळं प्रत्येकाचं तुमचं डेटा शीट दिलंय. थिकनेस किती प्रत्येक पॅकेजचं, हे सगळं डेटा शीट आहे. हे याचे टाइप आहे की क्रिस्टल ऑक्सिलेटर टाइप्स अँड देअर ॲब्रिव्हिएशन. आता कॅपिटल ATCXO म्हणजे अॅनालॉग टेम्परेचर कंट्रोल क्रिस्टल ऑसिलेटर आहे. CDXO काय आहे की कॅलिब्रेटेड ड्युएल क्रिस्टल ऑसिलेटर आहे. DTCXO काय आहे, डिजिटल टेम्परेचर कॉम्पेन्सेटेड क्रिस्टल ऑसिलेटर आहे. EMXO काय आहे, इव्हॅक्युएटेड मिनिएचर क्रिस्टल ऑसिलेटर आहे. हे सगळे तुमचे क्रिस्टल टाइप्स आहे आणि त्याच्या पुढे काय दिलेले आहे, ॲब्रिव्हिएशन्स आहे. VCXO काय आहे, व्होल्टेज कंट्रोल क्रिस्टल ऑसिलेटर आहे.
VCTC काय आहे की व्होल्टेज कंट्रोल टेम्परेचर कॉम्पन्सेटेड क्रिस्टल ऑसिलेटर आहे. TSXO काय आहे टेम्परेचर सेन्सिंग क्रिस्टल ऑसिलेटर आहे. TMXO काय आहे की टेक्निकल मिनिएचर क्रिस्टल ऑसिलेटर आहे. TCXO काय आहे टेम्परेचर कॉम्पन्सेटेड क्रिस्टल ऑसिलेटर आहे. हे सगळे क्रिस्टल ऑसिलेटरचे टाईप आणि त्याचे ॲब्रिव्हिएशन्स आहे.